लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप मुंबईतील विक्रोली, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लोककल्याण, ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन 26 ऑगस्ट रोजी करण्यात आले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक, स्कूल बॅग आणि पेन वाटप करण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घ्यावा या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे रमेश गुंडेकर यांनी सांगितले। या उपक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक विचारांना अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव रमेश साहेबराव गुडेकर, मी लोककल्याण ग्राहक संरक्षण मुंबई महानगर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। ठाणे, पालघर, रायगड हे जिल्हा संपर्क प्रमुख आहे। आणि कसं असतं, आपण जयंती महापुरुषांनी आपल्याला जो काही शिकवलेला आहे, जो महापुरुषांचं जे काही शिक्षण आहे, महापुरुषांनी आपल्याला महत्त्वाचं शिक्षण करावं असं महापुरुषाच्या विचाराने आपण पुढे चालत आहोत। आणि खरोखर तो विचार आम्ही मनात घेऊन आम्ही ह्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून मला असं विचार पडला की माझ्या विक्रोळी विधानसभाचे जे काही माझे पदाधिकारी आहेत त्यांच्या सर्वांनी आम्ही विचार केला की काहीतरी आपल्याला वेगळं करणं आहे। कारण कसं असतं, जयंती आपण करत असतो, पण जयंती आपण थाटामाटात नाचण्यात गाण्यात आपण असं करतो, पण आता आपण काहीतरी वेगळं करायचं असं आम्ही ठरवलं। आणि या ठिकाणी आम्ही मुलांच्या हातात येणारी जी पिढी आहे त्या पिढीच्या हातात आम्ही पेन आणि वह्या देऊन आपण कुठेतरी आपण महापुरुषांच्या विषयी त्यांना आपण एक शिकवू की महापुरुषांनी आपल्याला असं शिकवलेलं आहे की आपल्याला शिकणं हे गरजेचं आहे। जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे संघर्ष करता येणार नाही। तर या प्रकारे हा माझा उद्देश होता, एकच उद्देश होता की येणारी पिढी ही शिक्षणाकडे वळावी। की आता कसं आहे, आता जी पिढी आहे ती पिढी कुठेतरी अपराधाकडे वळत आहे, गुन्हेगारी क्षेत्रात जास्त वाढत आहे। तर ह्या भावनेला आपण विचार केला, कारण आता जे दिसतंय त्याला बघून मी आता हा जो काही निर्णय केला, हा विषय मला एकच पटला की कुठेतरी आपल्याला आता जागृत करावं लागेल। आणि आपल्याला ह्या संस्थेचं एवढं मोठी आमची संस्था आहे, याचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय दिनकर आमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो काही मी कार्यक्रम करत आहो, याला मला प्रोत्साहन देणारे माझे गुरु, माझे शिक्षक जर म्हणाल तर मला त्यांच्याकडून ही प्रेरणा मिळते आणि हिंमत मिळते की असे कार्यक्रम मला राबवण्यासाठी त्यांचा सपोर्ट असतो। आणि खरोखर वाटलं नव्हता की एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील, हे असं मला वाटलं नव्हतं। पण ते कसं आहे, एक विचाराच्या पलीकडं आज हा कार्यक्रम झाला आणि मला वाटलं नव्हतं, पहिल्या नवीन सेकंदाला असं वाटलं की काही लोक येतील, एक 4-5 बोटावर मोजण्यात की काही लोक येणार नाहीत। पण नंतर 4च्या नंतर ती मोठी जी काही लोकांची संख्या वाढली आणि लोकांचं जे काही योगदान म्हणजे प्रोत्साहन मला या ठिकाणी मिळालं आणि खरोखर मी हा कार्यक्रम यशस्वी झाला, त्याबद्दल मी माझे इथं उपस्थित सर्व मान्यवरांचे मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी मी माझे 2 शब्द निकम, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था। आज मला इथे विशेष सांगावंसं वाटतं की आदरणीय आमचे, तुमचं नाव आहे रमेश गुडेकर, सॉरी, मला इथे विशेष सांगावंसं वाटतं की आदरणीय रमेशजी गुडेकर साहेब हे आमच्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे आज मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आहेत। आणि आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकरजी आमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा उगम पूर्ण नावलौकिक झालेला आहे। आणि त्या हेतूने आज यांच्यासारखे आपल्या गुडेकर साहेबांचे धडाडीचे कार्यकर्ते जर असे कार्यक्रम राबवत असतील तर ह्या पुढे सुद्धा आम्ही त्यांना चांगलं बोलतो। मी आज कोकणातून आलो, मला खास त्यांनी आमंत्रण केलं महाराष्ट्र राज्य अध्यक्षांना आणि प्रत्येक वेळी तेव्हा जे बोलवतील त्यावेळी मी इथे उपस्थित राहणारच। आणि आपल्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त कसे उपक्रम अजून वेगळे करता येतील आणि कसा लाभ होईल, वाढीव होईल, यासाठी मी विशेष प्रयत्न करीन। या ठिकाणी मी एवढं सांगू शकतो। जय हिंद। माझं नाव सूर्यकांत माने, मी राष्ट्रीय लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा राष्ट्रीय सरचिटणीस। ही संस्था लोककल्याण ग्राहक संस्थेच्या माध्यमातून हा जो आमचे सहकारी श्री
रमेशजी गुडेकर साहेब आणि हा जो कार्यक्रम ज्या पद्धतीनं उत्तम पद्धतीनं म्हणजे लहान मुलांसाठी शिक्षणासाठी जो उपक्रम राबवला सुंदर उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना लहान मुलांना किंवा हे ग्राहक म्हणजे काय ग्राहकाचा अर्थ काय हे शाळेत शिकवलं जात नाही मग इथेही ते दाखवलं गेलं की बाबा ग्राहक कसा असतो त्या माध्यमातून दोन्ही साध्य करता आले आपल्याला बस एवढं सांगून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज रमेश गुडेकर जे लोककल्याण ग्राहक संस्थेच्या माध्यमातून हा जो उपक्रम चालवला आहे एकदम बेस्ट उपक्रम आहे आतापर्यंत अनेक उपक्रम चालू करतात क्रिकेटच्या माध्यमातून आणि कबड्डीच्या माध्यमातून असे भरपूर उपक्रम चालवतात आणि शिक्षणाच्या माध्यमातून जसं अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की जो शिक्षण करेल तो गुरुगरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती त्या संकल्पनेचा आदर्श घेऊन गुडेकर साहेबांनी मुलांना आपल्या स्वखर्चाने किंवा अन्य सहकार्याने त्यांनी हे कार्यक्रम सुरू केलेला आहे.